हॅलो, तर चला आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीने अतिशय झमझमीत असं टेस्टी बोकड्याचं मटण। तर हे बघा, मी मटण स्वच्छ धुवून घेतलंय आणि आपण आता त्याच्यामध्ये टाकू हळद, 1 चमचा हळद टाकू आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकू। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून असं कालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिट असं व्यवस्थित हे हळद मीठ त्याच्यामध्ये मुरू द्यायचं। हे बघा, आपण आता ठेवलंय तेल गरम करायला। तेल गरम करू, त्याच्यामध्ये टाकू आपण कांदा। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। तर हे बघा, कांदा परतून झालाय, त्याच्यामध्ये आपण टाकू अद्रक लसूणची पेस्ट। आता त्याच्यामध्ये आपण टाकू हळद आणि मीठ लावून ठेवलेलं मटण। हे बघा, मटण असं व्यवस्थित परतून घ्यायचं। हे बघा, मटण असं व्यवस्थित आपण परतवून घेऊ 6 ते 7 मिनिट। व्यवस्थित असं हलवत राहायचं थोडा वेळ आणि ते झाल्यानंतर आपण त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवून द्यायचं आणि व्यवस्थित असं होऊ द्यायचं, वाफेवर होऊ द्यायचं थोडा वेळ आणि कमी गॅसवर गॅस कमी करायचा। आणि हे बघा, आपण आता ह्या ताटामध्ये आपण टाकू थोडासा लिंबू पिळून घेऊ आणि आता आपण झाकण ठेवू वाफेवर व्हायला आणि त्या ताटामध्ये टाकू आपण पाणी, म्हणजे पाणी पण गरम होईल आणि मटण पण वाफेवर होईल। हे बघा, आपलं ताटामध्ये जे पाणी ठेवलंय ते पण गरम झालंय आणि मटण पण वाफून झालंय छान। हे बघा, मटणाला छान पाणी सुटलंय। आता आपण त्याच्यामध्ये हे थोडं थोडं पाणी ॲड करू। हे बघा, एकदम छान मटण वाफून झालंय आपलं। आता आपण त्याच्यामध्ये हे पाणी थोडं थोडं ॲड करू, गरम केलेलं पाणी। आणि परत झाकण ठेवून हे मटण शिजू देऊ। कमीत कमी मटण पातेल्यामध्ये अर्धा ते पाऊण तास शिजू द्यायचं व्यवस्थित। आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आपण घेतलाय 2 मोठे कांदे कापून घेतले आणि अर्धा वाटी खोबरं असं बारीक पातळ कापून घेतलंय। जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही तारीला कांदे लावून चुलीमध्येही भाजू शकता आणि जर नसेल तर अशा प्रकारे कांदा कापून आणि खोबरे आणि कांदा व्यवस्थित भाजून घेऊ आपण। चला, तर हे बघा, मटण शिजून झालंय। आपण कांदा भाजून घेतलाय, खोबरे भाजून घेतले आणि हे बघा, लसूण, अद्रक आणि खडे मसाला आणि कोथिंबीर आता हे आपण मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचे व्यवस्थित। तर हे बघा, आपलं मटण शिजून झालंय आणि ते एक साईडला काढून घेतलंय आणि तोपर्यंत मी मसाला पण काढून घेतलाय। या पातेल्यामध्ये तेल गरम करू। बघा, तेल गरम झालं। आता आपण त्याच्यामध्ये मसाला दळून घेतलाय तो टाकू। हा मसाला व्यवस्थित असं तेलामध्ये पूर्ण व्यवस्थित परतवून घ्यायचा। तर हे बघा, हा मसाला छान परतून घेतलाय आपण, त्याला छान तेल सुटलंय। आता आपण याच्यामध्ये टाकू आपले मसाले। हे बघा, काळा मसाला आहे हा घरी बनवलेला, हा थोडासा गरम मसाला आणि ही तिखट मिरची। आता आपण हे याच्यामध्ये टाकू आणि हे मसाले पण व्यवस्थित परतवून घेऊ। याला पण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे व्यवस्थित।
बघा मसाले छान परतून झाले आणि याला तेल सुटले. आता आपण याच्यामध्ये टाकू मटण. हे बघा पहिले असं पीस जे असतं ते पीस टाकून घ्यायचे. मी मटण शिजवायला हे बघा हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं 2-1 मिनिट होऊ द्यायचं. आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं तेव्हा आपण मीठ टाकलं, त्यामुळे त्या अंदाजानुसार आता आपण मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात आपण टाकू ते पाणी. तुम्हाला जेवढं रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकायचं मटणामध्ये. आणि लक्ष ठेवायचं पाणी नेहमी गरमच टाकायचं. थंड पाणीने चव जाती भाजीची. तर हे बघा आपल्याला जेवढं रस्सा पाहिजे तेवढं आपण पाणी टाकले. आता याला छानपैकी उकळी येऊ द्यायची. कमी गॅसवर उकळू द्यायचं. हे एकदम छान. हे बघा आपली भाजी रेडी झाली. आपण गॅस बंद केलाय. छान उकळली भाजी. आता आपण त्याच्यामध्ये टाकू थोडीशी कोथिंबीर. तर हे बघा मटणाची भाजी तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.